यदा कधी लोकांनी मला पुन्हा संधी दिली तर इतका सुंदर पर्यटनाचा डीपी मी तयार करणार आहे. अजून कुठलाही डीपीआर तयार झालेला नाही. मला टीका नाही करायची सन्माननीय विद्यमान आमदारांवर. त्यांचं काम फार मोठं आहे, त्यांच्या कामाबद्दल मला बोलायचं नाही. पण या 5 वर्षामध्ये पर्यटनावर 1 रुपया सुद्धा सिंगल आलेला नाही. आपलं दुर्दैव समजायचं. त्यांना पर्यटन हे कळलं नाही तोपर्यंत त्यांनी टीका केली माझ्यावर, हसायचे मला. म्हणजे माझ्या आमदारकीला हसले ते. पण या 5 वर्षामध्ये आमदारकी कशाला म्हणतात, जबाबदारी कशाला म्हणतात हे त्यांना आत्ताशी लक्षात आलं असेल. हा काठ्याचा मुकुट आहे, सोपा नाही, ही जबाबदारी आहे. आणि म्हणून या पर्यटनाला इथे हेतू पुरस्कार मी वापरणार आहे. कमीत कमी 5,000 कोटी रुपये पर्यटनामध्ये आणायचे. किती? जुन्नर तालुका एकटा फक्त 5,000 कोटी मागतोय. आणि ज्या शिवरायांनी तुम्हाला सगळं दिलं ना, त्या शिवरायांसाठी या महाराष्ट्र शासनाला, केंद्र शासनाला हे द्यावंच लागेल. हा शिवरायांच्या भूमीचा अधिकार आहे असं माझं ठाम मत आहे. इथं जे स्वरूप आहे उभं राहते ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचं स्वरूप उभं राहतंय. त्यामुळे इथं कोणी राजकारण करू नये मेहरबानी करून. निवडणुका आल्या म्हणून शरद सोनवणे हातामध्ये घेतलंय. शिवाजी महाराजांचं नाव मी विधानसभेमध्ये पहिला घेतलंय. माझ्या अगोदर लोक म्हणजे फक्त जुन्नर मी म्हणायला लागलो किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी. आज जेव्हा रस्त्याने गाड्या मला साताऱ्याला दिसतात, कोल्हापूरला दिसतात, नाशिकला दिसतात, धुळ्याला दिसतात, नागपूरला दिसतात, गाडीच्या मागे असं स्पष्ट लिहिलेलं असतं किल्ले शिवनेरी. काही गाड्यांवर शिवजन्मभूमी. बस हेच करायचं होतं आम्हाला. याच्यासाठी तर मुंबई सोडून गावाला आम्ही आलो. निवडणुकीचं फार लांबची गोष्ट आहे. निवडणूक मी लढवेल न लढवेल एक तर मला तिकीट नाहीये ना, महायुतीकडून तिकीट आहे ना, मला महाआघाडीकडून तिकीट आहे. लढवायची न लढवायची मी सिद्ध केलेलं आहे काम माझं. मला लोकांनी फार ताकद द्यायचा प्रयत्न केला, कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये. हे निवडणूक लढवायला माझ्याकडे तेवढा पैशाचं राहिलेला नाही. कारण निवडणुकीला किती पैसे लागतात, कोट्याने. मी जर तुम्हाला आकडा सांगितला जनतेला की एवढे कोटी रुपये लागतात तर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका मी पाहिल्या सगळ्या पैशावर चालल्यात. लोकांना विकासाचा विचार करायला वेळ नाही. ज्या रस्त्याने आपण पळतो, ज्या पुलावर आपण जातो, ते शरद सोनवणे केले तर त्याला ते लक्षात येत नाहीत. निवडणूक ही 15 दिवसामध्ये बदलते. कधी जातीवर जाते, कधी मोठ्या नेत्यांवर जाते. हे नेते, ते नेते, ते नेते, हा पक्ष, ही जात, हा झेंडा, धार्मिक ध्रुवीकरण. पण तुम्हाला अडचण आली ना तर रात्री 2 वाजता मीच फोन उचलतोय. शरद सोनवणे बोलतोय, काय ताई काय म्हणताय? दादा माझ्या मुलाला टायफॉइड झाला हो, मला ॲम्ब्युलन्स मिळत नाही. दादा माझ्या बाळाला सर्प चावला हो, इथं कोणच मला साथ देत नाही. आमचं बिल कमी करता का? त्यांचे वडील नाही आहेत मुलांचे, त्या मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला पैसे नाही माझ्याजवळ. काय करायला पाहिजे? या वेळेला नाही कुठल्या जातीचा येत, ना कुठल्या धर्माचा येत, ना कुठला मोठा नेता खाली येतो का? तुमच्या सर्वसामान्य घटना घडल्यानंतर एखाद्याचं कुटुंब आगीमध्ये होरपळून गेलं, त्याच्या कुटुंबाला 4 पत्रे द्यायचे, 4 भिंती उभ्या करायच्या, त्यांना भर पावसातून पुन्हा घरामध्ये त्यांना उभं करायचंय. अशा वेळेला का नाही बरं या 5 वर्षाचा विचार होत? त्यामुळे मी स्वतः हतबल झालोय. आणि माझी आमदारकी साहेब अशी नाहीये, मी थोडा प्रामाणिकपणे जातो, मी शिवभूमीमध्ये उभा आहे. माझी आमदारकी ही ही सामाजिक आमदारकी आहे, व्यावसायिक नाही. व्यावसायिक आमदारकी करणाऱ्या माणसांना वाटतं मला आमदार व्हावं, मला आमदार व्हावं, मला आमदार. आमदार म्हणजे आली खायला चॉकलेट झालेलं आहे. कोणी यायचं ते उघडायचं, चगडायचं, आमदार आमदार आमदार. कोणासाठी आमदार, कशासाठी आमदार, विजन काय, याचा विचार नाही होणार का? राजे तर अनेक झाले हो या भूमंडळावर. पण छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो? संत ज्ञानेश्वरांचा जय जयकार का होतो? मोहम्मद पैगंबरांचा जय जयकार का होतो? डॉक्टर बाबासाहेबांचा जय जयकार का होतो? महात्मा ज्योतिबांचा जय जयकार का होतो? अण्णाभाऊ साठेंचा जय जयकार का होतो? त्या जय जयकाराच्या मागे अर्थ जपलेला आहे त्याग. त्यागच करायचा नसेल आणि सगळंच व्यवसाय करायचा असेल, लोक मला म्हणतात दादा खूप तयारी ठेवा पैशाची, खूप 10, 15, 20 कोटी रुपये तयार ठेवा. माझी नाही ताकद बाबांनो. ज्यांना आमदारकी लढवायची लढवतील. मला शिवरायांचं काम करायचंय. माझ्याकडे विजन फार आहे, पण संधी देण्यासाठी लोक नेहमी त्या वेळेला शेवटच्या महिनाभरामध्ये सगळं स्वतःच मन ज्ञान हरपून जातात. अहो काही ठिकाणी मी पाहतोय 40-40 वर्ष लोक आमदार करतात, त्यांना कळते की या माणसाचं विजन आहे. आणि दुर्दैव असं की माझ्या तालुक्यात हे घडलं नाही.
कोणी रडलं का लोक म्हणतात अरे बापरे. आता मला पण रडायला येते, पण मी हातून रडतो, हृदयातून लोकांची दुःख पाहून. मला डोळ्याने रडता येत नाही, कारण मी पुरुष आहे. माझी भावना सरळ आहे. कोणी आमदार होऊ द्या, कोणी सभापती होऊ द्या, या लोकशाहीमध्ये कोणी नगराध्यक्ष होऊ द्या, मुख्यमंत्री होऊ द्या, उपमुख्यमंत्री होऊ द्या, भावना महत्वाच्या आहेत लोकांच्या प्रती, आणि त्या पण त्यागाच्या. मी एकनाथ शिंदे साहेबांना अतिशय शिवभूमीमधून मानाचा मुजरा करतो. मुजरा आहे साहेबांना, मुजरा असा का, इथे इथं संकट आलेत ना मुख्यमंत्री साहेबांनी मी पाहिले या 5 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये. हा माणूस तमा नाही बाळगतो. डोंगर चढून गेला, डोंगर कोसळली तर. आणि मी सांगतो ज्या ज्या घटना घडल्या तिथे स्वतः खंबीर उभे राहिलेले आहेत. ही महिलांची योजना आणली, लोक चेष्टा करतात निवडणुकी तोंडावर. आणि 1500 रुपये प्रत्येक महिलेला द्यायचे. आज प्रत्येक महिलेच्या हातामध्ये उद्या कोण देईल ना देईल. एखादा समजा कुटुंबातला पुरुष माणूस तुला देईल ना देईल, मुलगा देईल ना देईल. एखादा दारूमध्ये व्यसनामध्ये बाईचे पैसे घेतो कष्टाचे, पण सरकार त्याच्या अकाउंटमध्ये आता 1500 रुपये टाकतंय. साहेब धन्य आहे तुम्हाला. ग्रॅज्युएट झालेल्या पदवीधर डिग्री असलेल्या डिग्री होल्डर मुलाला तुम्ही 10,000 रुपये देणार आहे. IT क्षेत्राचा मुलगा नोकरी मिळत नाही, त्याला 7,000 देणार आहे. तुम्ही शेतकऱ्यासाठी वीज मोफत करताय, केलेली आहे. याच्यापेक्षा अजून काय लोकांना सावरायला पाहिजे. सर्वसामान्यांना जे साधन लागतं, मोठमोठ्या बिल्डिंग, मोठमोठे समजा इन्फ्रास्ट्रक्चर होतील हो, पण आधी साधा माणूस जगला पाहिजे. साहेब 3 सिलेंडर मोफत दिलेत, 3 सिलेंडर मोफत. आणि सर्वसामान्य हा जगला पाहिजे, त्याची ती आर्त हाक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकली. एकनाथ शिंदे साहेबांचं मी धाडस फार वेळा पाहिलंय. मला 2ला रात्री भेट दिली, 3:30ला भेट दिली, 4:30ला भेट दिलेली आहे. असा माणूस नाही. हे प्रतिबिंबित लोक म्हणजे मी शिवरायांच्या विचारांचा किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांमध्ये जी सर्वसामान्याच्या अर्थ भावना घेऊन त्यांनी जी दिशा ठरवली ना, त्या दिशेला खऱ्या अर्थाने त्या मार्गावर पादक्रांत होताना मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पाहिलेलं आहे. चांगली कामं केलेल्या प्रत्येक माणसाचा जय जयकार होतो आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा जय जयकार होणार आहे. बघा आपण लोकशाहीमध्ये डोकी मोजतो. बघा आता माझ्या आणि विद्यमान आमदारांमध्ये समजा 6-8 हजारचा, तसा 4,000चा फरक आहे अर्धा. मी 4,000मध्ये मी कायमचा संपलो. मी शरद सोनवणे लोकप्रियता नाही राहिली. 4,000 ते जिंकले तर बापरे एकदम मोठे झाले. असं नाही चालत. माझ्या मागाची 72,000 मतं उभी राहिली. 72,000 कशाला म्हणतात. आणि आकड्याच्या खेळामध्ये 2-4 हजारांनी 19-20 झालं म्हणजे काही कामाची पात्रता ठरत नाही. पात्रता ठरवायला कोरोना आला, थांबावं लागतं. अडचणी आल्या, थांबावं लागतं. जळीत झालं, थांबून भेटावं लागतं. सर्वसामान्य माणसाला ज्या वेळेला अडचणी येतात त्यावेळेला आपण थांबून मदत करायची असते. दिवस रात्र त्याच्यामध्ये झोकून द्यायचं असतं. म्हणजे एक आमदार नाही, सगळ्या 288 आमदारांनी तेच करायला पाहिजे. मधल्या काळामध्ये आमदारकी, खासदारकी या गोष्टीला लोकांनी एकदम VIP बनवलं. VIP बनवण्यासाठी ही डॉक्टर बाबासाहेबांनी लोकशाही बनवलेली नाही. आणि VIP साठी छत्रपती शिवरायांनी किंबहुना माझ्या क्रांतिकारांनी आपला जीव दिला नाही. मी कुणाला अक्कल देत नाही, मी कुणाला ज्ञान देत नाही, पण माझ्या मनाला जे खटकते रोज 24 तास. परदेशामध्ये सगळे लोक पहिला राष्ट्र डोळ्यासमोर ठेवतात आणि राजकारणामध्ये आता प्रत्येक जण पहिल्यांदा स्वतःला डोळ्यासमोर ठेवतो की माझं कसं होईल, माझ्या बायका पोरांसाठी मी किती काय कमवून ठेवेल. ही सगळी भूमिका राजकारणामध्ये आता बदलली पाहिजे. आणि माझ्या अधिकारी वर्गाला सुद्धा सक्त पद्धतीने माझ्या विनम्रपणे हात जोडून माझी विनंती आहे की बाबांनो, ज्या गरिबीतून शिक्षण मंत्री पुढे आला, खुर्चीवर बसला, तर त्या गरिबीचा विचार करून सर्वसामान्य माणसाला वेळ द्या, त्यांच्याशी बोला. रेस्टिंग कार्ड मागायला आलेल्या माणसाला 4 वेळा यायला लावू नका. एखादा परवाना मागायला आलेला, एखादा विहीर मागायला आलेला, एखादा शेततळा मागायला आलेला, एखादा लाईट मागायला आलेला, एखादा DP मागायला आलेला, त्या माणसाचा आदर करा, त्याला सन्मान द्या, त्याच्याशी प्रेमाने बोला. आणि ते जर नाही ना केलं तर जन्म एकदाच आहे प्रत्येकाला. आणि एकदा जन्माचं जर सार्थक नाही ना करू शकले तर ह्या जगातला तो वरती बसलेली महासत्ता आहे, म्हणजे ज्याला परमेश्वर म्हणतात, तो कधीच तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे या शिवजन्मभूमीचं स्वप्न आहे, हे तमाम हिंदुस्थानाचं स्वप्न आहे, हे अखंड असलेल्या विश्वविजेत्याचं स्वप्न आहे. माझा राजा विश्वविजेता होता, या राजाची बरोबरी कोणी करू शकत नाही. त्यामुळे मी त्यांना 1000 वेळा वंदन करेल. आणि त्यांच्या कामासाठी आम्ही झोकून दिलेलं आहे, सगळ्या शिवभक्तांनी झोकून दिलेलं आहे. आणि हे उभं राहिलं तर सगळे म्हणणार आहे बाप रे काय झालं, रोजगार उभा राहील. या पश्चिम महाराष्ट्रातली जनता, या पश्चिम असलेल्या विभागाची जनता, या जुन्नरच्या शिवभूमीची जनता मात्र त्यावेळेला सुखाचा आणि आनंदाचा विश्वास श्वास या ठिकाणी उभा करेल आणि आनंद दुगुण करेल. त्यांचा आनंद हीच आमची कमाई आहे.
त्यांना मोठं झालेलं पाहिलं, हीच आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि मोकळ्या आलेला सिकंदर हा पुन्हा मोकळाच गेला. काय घेऊन जाणार आहे कोण? बरोबर, दोन्ही हात वर करून गेल्या जगाला समोर. तर मला असं वाटतं राज्यकर्त्यांनी सर्वांनी ज्या ज्या लोकांना राजकारण काम करायचंय त्यागाचं राजकारण करा. काय मिळेल न मिळेल, यश मिळेल अपयश मिळेल हा नंतरचा भाग आहे, पण जे हातामध्ये घेतलंय दूरदृष्टी ठेवली पाहिजे. माझं पुढचं विजन आहे फार मोठं हॉस्पिटल बांधायचं, अद्यावत सेंट्रलाइज करायचंय, सगळ्या लोकांना येता येईल. कदाचित नाशिक नगरचे सुद्धा पेशंट आम्ही वाचू, इतकं सुंदर हॉस्पिटल आपल्याला. बरे स्वप्न पाहिलं ना का त्याच्यामुळे पळायची भूमिका ठेवली पाहिजे. काय काय लोक डायलॉग करतात, पळून जातात. मला माहितीये तुम्ही आता चढून आला तेवढं साहेब, तुम्ही 6 मिनिट चढून आला, किती धाप लागली धाप. हे प्रत्येक इथं बघा, हे सगळं निर्मनुष्य होतं. इथं सगळ्या गोष्टीला उभं करायला खूप कष्ट आणि खूप पैसा ओतावा लागणार आहे. त्यावेळेला मात्र हे स्वर्ग इथं तयार होणार आहे. आणि त्या स्वर्गाचं स्वप्न आपण पाहिलंय शिवरायांच्या प्रतिबिंबित असलेल्या आकृतीमध्ये. ते पूर्णत्वाला नेऊ 500 ते 600 वर्ष पुतळा या अवकाशाकडे उभा असलेला आणि विषमय निसर्गाच्या सानिध्यातला, ज्याला कुठलाही टंक आणि कुठल्याही पद्धतीची त्या मूर्तीला त्रास होणार नाही, अशा पद्धतीची शाश्वत मूर्ती आपण जगासमोर नेऊ, मी तुम्हाला सांगतो. जय शिवराय.